ठिकाणी जवळ 3 ते 4 ठिकाणी या ठिकाणी पाईपलाईन फुटले। या ठिकाणी एअरटेल कंपनीने कुठलीही परवानगी न करता कामाला सुरुवात केली। आम्ही पहिल्यापासून या ठिकाणी अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना वेळोवेळी सांगत आले की या कंपनीकडनं जे काही काम सुरू आहे ते काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे। ज्या ठिकाणी काम व्यवस्थित करायला पाहिजे त्या ठिकाणी काम व्यवस्थित त्यांनी केलेलं नाही। अनेक वेळा अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अधिकारी ठेकेदारांची पाठराखणी या ठिकाणी करत असलेलं आम्हाला दिसून आलेलं आहे। जर अधिकाऱ्याला काय बोलायला गेलं तर ते अधिकारी ठेकेदाराची पाठराखण करतात। उलट ठेकेदाराला विचारण्यापेक्षा ठेकेदाराला विचारणं काम त्यांचं काम आहे, परंतु ठेकेदाराला न विचारता आम्हालाच अशी उडवडी उत्तर देऊन या ठिकाणी वेळ काढूपणा करण्याचं काम अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे। मंगळवारचे अभियंता असतील किंवा निमकर साहेब असतील, निमकर साहेबांना सुद्धा अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे हे एअरटेल कंपनीचं काम असेल किंवा साईड पट्टी भरून घेण्याचं काम असेल, याचबरोबर झाडी झुडपे काढण्याचं काम असेल किंवा सिद्धापूर रस्ता जो असेल तो रस्त्या संदर्भात सुद्धा आम्ही अनेक वेळा निवेदन दिलेत। परंतु ही जर कामं वेळेवर करत नसतील तर आम्हाला या ठिकाणी वेगळं आंदोलन करावं लागेल। वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून ह्यांचे डोळ्यावर जे काय झापड पडलेले आहे ते डोळे उघडं करण्याचं काम आम्हाला करावं लागेल। कारण माळी साहेबांना या अगोदर आम्ही आंदोलन केल्यानंतर माळी साहेबांनी 15 दिवसामध्ये रस्ता मंजूर करून काम करून दिलं, परंतु ते काम करून देत असताना माळी साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की ज्या काय ग्रामीण भागात अडचणी असतील त्या अडचणीत तुमच्या स्तरावर सोडवण्यात यावेत, आमच्यापर्यंत कुठलीही तक्रार आली नाही पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु हे अधिकारी माळी साहेबांचा आदेश सुद्धा ते पाळायला तयार नाहीत, झुगारून अक्षर देत आहेत। त्या अधीक्षक अभियंत्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत या ठिकाणी मनमानी कारभार या ठिकाणी मंगळवेढा अभियंताकडून सुरू असलेला आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। आणि मंगळवेढा आरळी रोडवरती जे आपण जर पाहिलं तर एअरटेल कंपनीचे काम केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे। ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या आहेत त्या पाईपलाईन जोडून दिलेल्या नाहीत। त्याचबरोबर जे काय त्यांची वर्क ऑर्डर आहे त्या वर्क ऑर्डर प्रमाणे त्यांनी काम केलेलं नाही। रस्त्यापासून कमीत कमी 10 ते 15 फुटावरती त्यांनी लाईन काढायला पाहिजे होती, त्यांनी लाईन काढलेली नाही। त्याचबरोबर ज्या काही वर्क ऑर्डरमध्ये त्यांच्या सूचना असतील त्या सूचनांचं त्यांनी पालन केलेलं नाही। कुठलाही अधिकारी त्यांच्या वर्क ऑर्डरमध्ये अशी सूचना होती की PWDच्या अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली या ठिकाणी काम केलं जावं, परंतु PWDचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी कामाच्या ठिकाणी नव्हता। त्यामुळे काम हे सगळं चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे। जर हे काम व्यवस्थित पद्धतीनं एअरटेल कंपनीने जर नाही केलं तर प्रहारच्या वतीने वेगळं आंदोलन करून जोपर्यंत हे काम व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही असा या ठिकाणी इशारा देतो।